तुमचे माझे गाव माझे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही जात आहोत सुपो महाराजांचं दर्शन करायला सुपोपळशीला। तर आम्ही तिथं पोहोचलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता खेळण्याची दुकानं खूप मोठी आलेली आहे। आता आम्ही जात आहोत कार पार्क करायला। तर आता आम्ही जात आहोत मंदिराकडे। हे देवस्थान आमच्या तालुक्यातील प्रसिद्ध व फेमस देवस्थान आहे। इथं खूप दुरून लोक दर्शनासाठी येतात। तर आम्ही इथं आता घेणार आहोत प्रसाद। आम्ही इथे या दुकानाच्या साईडला काढलेल्या आहेत चपला आणि आता घेणार आहोत प्रसाद। इथं आम्ही जेवढं आरतीसाठी सामान लागेल तेवढं घेतलं आणि या देवस्थानावरील मला आवडणारी माझी आवडती गोष्ट जर असेल तर ती आहे येथील पेढे। ते खूप छान लागतात व यांची चव खूप वेगळीच असते। असे पेढे कुठेच मिळत नाही आणि हे पेढे मला खूप आवडतात, म्हणून मी इथून 2 पाकिटे तर घेऊनच जाते। तर आता आम्ही जात आहोत मंदिराकडे। तर आज तुम्ही पाहू शकता आज सोमवार आहे, तरी सुद्धा एवढी गर्दी आहे। रविवारी तर याच्यापेक्षा खूप जास्त गर्दी असते। आता तुम्ही पाहू शकता इथून मंदिराचा दरवाजा दिसत आहे। आता आम्ही इथून जाणार आहोत बारीमध्ये लागणार आहोत। तर आता आम्ही पोहोचलेले आहोत मंदिरामध्ये आणि इथून याच्या पुढे लागणार आहोत बारीमध्ये। तर असा काही आमचा मंदिरापर्यंतचा रस्ता होता। आता इथून पासून आम्ही बारीत लागलेलो आहोत। आम्हाला वाटलं आज जास्त गर्दी नसेल, तरी सुद्धा अर्धा मैलापासून खूप मोठी बारी लागलेली होती। आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघत आहोत। तर मंदिरामध्ये फोटो काढण्याची मनाई होती, तर तिथं कॅमेरा ऑफ होता। आता आम्ही निघलेलो आहोत मंदिराच्या बाहेरच्या परिसरात। तर इथं आता आम्ही पुढे जाऊन आता आम्ही आरती लावणार आहोत। तर आरती अंदर नाही लावू देत, आरती लावण्यासाठी वेगळी जागा आहे। आता आम्ही इथं आरती लावत आहोत। इथं ह्या 2 आजींना इथील आरत्या लावलेले जेवढं काही आहे तेवढं व्यवस्थित साफ करण्यासाठी ठेवलेलं होतं। आम्ही इथं आरती लावलेली आहे। अशा प्रकारे आम्ही आता इथं आरती लावली होती। तुम्ही पाहू शकता इथून मंदिराची बारी दिसत आहे। तर तिथं आहे मंदिर, मंदिराच्या अंदर तिथे दर्शनासाठी बारी लागलेली आहे। आता आम्ही मंदिरामधून बाहेर आलेलो आहोत। तर आम्ही इथं आलेलो होतो, तर इथं होता आज भंडारा। आम्ही इथं भंडारामध्ये जेवण केलं आणि निघालो शॉपिंगसाठी। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दुकाने आलेली होती। आम्ही इकडे तिकडे फिरत होतो। तर आम्ही शोधत होतो समर्थ आणि पप्पाला। तर समर्थ आणि पप्पा आम्हाला दिसलेले आहे। ते घेत होते समर्थसाठी गाडी घेत होते। तर ही काही आजूबाजूची दुकाने आहेत। तर इथे पौष महिन्यातील येणाऱ्या सर्व रविवारी यात्रा असते। तर आता समर्थनी घेतलेल्या आहेत गाड्या। समर्थनी 7 गाड्या घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आम्ही यात्रेमध्ये फिरलो। तरी सुद्धा आज खूप सारी दुकाने आलेली होती। तर आम्ही यात्रेमध्ये काही घेण्यासारखं दिसत आहे का ते पाहत चालत होतो। आणि आता आम्ही जाणार आहोत आकाशी पाळण्याकडे।
होतं की आकाशी पाळणा सुरू असेल, पण आकाशी पाळणा होता बस. तर मग आम्ही निघाले आहोत जम्पिंग जपानकडे. तर आता समू आणि खुशी जाणार आहेत जम्पिंग जपानमध्ये. समर्थ जाण्याच्या आधीच रडायला लागला. समर्थ खाली उतरलेला आहे. तर आज तनूने घेतलेला आहे चष्मा. तर समर्थ आणि खुशी बसलेले आहेत गाडीमध्ये. अशा प्रकारे आम्ही आज एन्जॉय केलं आणि आम्ही निघणार आहोत आता घरी. तर इथं आलेले होते माझ्या मोठ्या आईची आई आणि त्यांना बाबा करून आता आम्ही निघालो आहोत घरात. आज आम्ही अशी मस्ती केली. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.